नमस्कार, मी ऋषी देसाई. लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. नवी मुंबईतील विमानतळाला कुणाचं नाव द्यायचं याचा वाद सुरू असताना मुंबईत आता एका वेगळ्याच वादाला आज तोंड फुटलं आणि या सगळ्या प्रकरणात एक बोर्डही फुटला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर अदानी एअरपोर्ट असा अचानक नामफलक झळकला. त्यामुळे खवळलेल्या शिवसैनिकांनी अदानी एअरपोर्ट या नामफलकाची तोडफोड केली आहे. विशेष म्हणजे या विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा 13 जुलैला जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाकडे देण्यात आला. त्यानंतर मुंबई विमानतळावर आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी अदानी विमानतळ असे नामफलक झळकले. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीकडे देशातील 6 विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. त्यामुळे ती देशातील विमानतळ पायाभूत सुविधा पुरवणारी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीत अदानी एअरपोर्ट होल्डिंग कंपनीचा वाटा तब्बल 74% आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरही अदानी एअरपोर्ट नामफलक आहे. इकडे बेंगलोर विमानतळावरही असाच नामफलक आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की या विमानतळाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं असताना व्यवस्थापन कंपनी या विमानतळावर स्वतःचा नामफलक कसा लावू शकते, याच सगळ्याबाबत आपण चर्चा करणार आहोत. आणि यावरचा आमचा विशेष कार्यक्रम नावांची मक्तेदारी विमानतळावर की मुंबईवर. नावांची मक्तेदारी मुंबईवर की विमानतळावर हा प्रश्न निर्माण झाला, कारण या सगळ्यात दिसणारं चित्र हे कायदेशीर नसून राजकीय फायदेशीर आहे का, यामुळे हा प्रश्न आता गहन बनलाय. खरं तर एखादं व्यवस्थापन प्रशासनाच्या दुसऱ्या नव्या नावानं समोर येतं त्यावेळी त्या नव्या नावानं स्वतःची मर्जी राखणे हे कंपनी ॲक्टनुसार किंवा त्यांच्या झालेल्या करारानुसार समोर येणं हे स्वाभाविक असतं, साहजिक असतं. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळाच्या बाबतीत मागच्या काही महिन्यापासून समोर आलेल्या ज्या घटना आहेत त्या मुंबईला चिथावण्यासाठी आहेत का, हा प्रश्न राजकीयदृष्ट्या फार मोठ्या पद्धतीनं उपस्थित होतोय आणि याचंच आज पडसाद उमटले आहेत अशी भावना आता निर्माण झाली आहे. दरम्यान शिवसैनिकांनी अदानी एअरपोर्टच्या नामफलकाची तोडफोड केल्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात. यापूर्वी जीव्हीके पाहत होतं तर जीव्हीकेचा एक छोटासा लोगो होता, तिथलं नाव झाकून चक्क अदानी एअरपोर्ट असं नाव लिहिलं गेलं. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे, हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान आहे, महाराष्ट्रातील मराठी तमाम माणसांचा अपमान आहे. आणि म्हणून भारतीय कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी तो अदानी बोर्ड लावलं तर एअरपोर्ट तो तोडून टाकला. त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि ही प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया आहे, कोणी सांगून करावं लागत नाही. याला म्हणतात स्वाभिमान. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला त्याच्याकडे वाकड्या नजरेनं बघण्याची पण हिंमत करू नका. आणि म्हणून ज्या कर्मचाऱ्यांनी केलं त्यांचं मनापासून अभिनंदन. एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर हे नेमका प्रकार काय आहे आणि हा कशासाठी केला जातोय, हा किती कायदेशीर आहे आणि किती फायदेशीर आहे, या सगळ्याबाबत बोलतोय. पण सुरुवातीला जाणून घेऊया की या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर अदानी समूहाकडनं काय नेमकं स्पष्टीकरण समोर येतंय ते. अदानी समूहानं असं म्हटलंय की एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या नियम सूचनांचं अदानी प्रशासनाकडून तंतोतंत पालन केलं जात आहे. जीव्हीकेकडून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा मिळाल्यानंतर या संदर्भातील योग्य त्या तरतुदीनुसार जीव्हीकेचा फलक काढून त्या ठिकाणी अदानी एअरपोर्ट असा फलक लावण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात कुठलाही बदल करण्यात आलेला नसून अशा प्रकारचा कुठलाही बदल केला जाणार नाही. अदानी समूहानं काही वेळापूर्वी, खरं तर काही मिनिटापूर्वी प्रतिक्रिया दिली आहे, पण तरी देखील अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आणि याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर सर, स्वागत आपलं. ॲडव्होकेट भूषण राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, मनीषा कायंदे, शिवसेनेच्या नेत्या आणि मराठा समाजाचे नेते दिलीप पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे नेते दिलीप पाटील देखील उपस्थित आहेत. या सगळ्यांशी बोलणार आहोत. अगदी सुरुवातीला थोडक्यात या सगळ्यांकडनं आजच्या या घटनेबद्दल प्रतिक्रिया जाणून घेतोय. सुरुवातीला मनीषा कायंदे यांच्याकडे जातोय. शिवसेनेची उत्स्फूर्त प्रतिक्रिया काय, आपली भावना. असं आहे की हे विमानतळ जे आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं त्याचं नाव आहे. हे काही नव्याने सांगायला नको, सगळ्या जगाला माहिती आहे. आणि जेव्हा एखादं विमान उड्डाण घेतं किंवा जेव्हा एखादं विमान उतरतं या विमानतळावर, तेव्हा त्याची अनाउन्समेंट, त्याचं सगळीकडे जगामध्ये त्याची नोंद तशी झालेली आहे.
आता हे असं असताना हा आगाऊपणा करणं, आणि हा आगाऊपणा नाही, हा अपमान आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिकडे तुम्ही समोर अदानी एअरपोर्ट्स, तुमची ती मालकी म्हणजे पूर्वी जीव्हीके होतं, तर मेंटेन्ड बाय किंवा काही ऑपरेशन्सचा भाग असेल, ऑपरेटेड बाय, ते गेट नंबर 8 वर कुठेतरी तिकडे सुद्धा यांनी तसं नाव लिहिल्याचं मला समजतंय तिकडल्या आमच्या काही लोकांकडून, की अदानी एअरपोर्ट्स, एअरपोर्टचं नाव तुम्ही बदलण्याचा अधिकार तुम्ही कोणाला दिला, कोणी दिला तुम्हाला? एअरपोर्टचं नामकरण किंवा त्याच्यामध्ये काही बदल करायचा असेल तर त्याच्यामध्ये केंद्राची आणि त्या राज्याची या दोघांच्या संगनमताने ते होत असतं. आता हे अदानी यांनी अदानी एअरपोर्ट्स म्हणजे काय, उद्या अनाउन्समेंट पण तशी होणार की काय, की अदानी ये हवाई जहाज अब अदानी एअरपोर्ट पे उतरेगा और दिस फ्लाइट विल लँड ऑन अदानी एअरपोर्ट, अशी तुम्ही उद्या हे घोषणा करायला पण कमी करणार नाही. त्यामुळे त्यांना योग्य वेळीच समज देण्याची अत्यंत गरज आहे आणि ती समज आज शिवसैनिकांनी दिली. नक्की. थोडक्यात प्रतिक्रिया घेतल्यानंतर आता मी थेट दिलीप पाटील यांच्याकडे जातो आणि नंतर मग भूषण राऊत आणि नंतर माइंडकर सरांकडे जातो. एक एक टप्पा समजून घेऊया. पाटील सर, मुद्दा हा आहे की हा छत्रपतींचा अवमान केल्याचा राग आज महाराष्ट्रातनं सर्व स्तरातनं जो उफाळून आलाय त्याच्यावर भावना संतप्त झाल्यात. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? तुमच्या वेगवेगळ्या म्हणजे जी मराठा क्रांती मोर्चाची फेसबुक पेजवर आहे देखील या भावना दिसल्यात. तुमची भूमिका काय? पहिली एक लक्षात घ्यायला पाहिजे की कुठलीही गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे त्याचे फक्त मेंटेन करायला अदानींना दिलंय. अगदी. एअरपोर्ट काय त्यांच्या मालकीचं झालेलं नाही आहे. एक लक्षात घ्यायला पाहिजे, एखादं घर जर का साफ करायला एखाद्या कर्मचाऱ्याला सांगितलं तर त्या घराचा तो कर्मचारी मालक होत नाही. त्या घरावर बोर्ड लावायचा त्या कर्मचाऱ्याला अधिकार राहत नाही. तर ते घर त्यांनी साफ करायचं आणि राहायचं तेवढंच काम आहे त्यांचं, हे समजून घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट असं आहे की आता जे सांगितलं त्या पद्धतीनं जागोजागी अशा पद्धतीनं बोर्ड लावणे म्हणजे काय की बाहेरचे जे लोक येत असतात, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, या ठिकाणी लोकांच्या मनावर बिंबवण्याचं एक षडयंत्र असतं अशा पद्धतीचं. आमच्या मराठा लोकांचं पहिला प्रतिक्रिया आहे की असं कुठल्याही ठिकाणी हे षडयंत्र इथून पुढे आम्ही चालू देणार नाही. आज ठीक आहे, आज फार लवकर आमचे लोक जायच्या आधी या ठिकाणी प्रतिक्रिया आली. नाहीतर महाराष्ट्रात जिथं जिथं अशा पद्धतीने जाणार, आमची बुधवारी पुण्यामध्ये बैठक आहे आणि त्या बैठकीत देखील आम्ही हा ठराव मांडून एक करणार आहे. अशा पद्धतीचं जिथं षडयंत्र होणार त्याला ह्याच पद्धतीने उत्तर दिलं जाणार. कारण छत्रपती शिवाजी महाराज असू दे किंवा महाराष्ट्रातले जे काही आपले जे काही आम्ही त्यांना महापुरुष आमचे महनीय व्यक्ती असतील तर ह्या सगळ्या व्यक्तींचे जिथं जिथं नावं दिले गेलेत त्या ठिकाणी ह्या बाहेरच्या लोकांनी, मी मुद्दाम आज म्हणतोय, अदानींनी इथं येऊन करायचं काही गरज नाही हो. तुम्ही मेंटेन करा, छोटा बोर्ड लावा, संपलं ना तुमचं. मोठे बोर्ड लावणे, त्या ठिकाणी एक मालकी दाखवायची किंवा आपलं एक त्या ठिकाणी एक एम्पायर तयार करायचं, हा एक मोठा षडयंत्राचा भाग आहे आणि हा षडयंत्राचा भाग वेळोवेळी हाणून पाडला जाईल. ही मराठी मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समस्त समाजाची भावना आहे. नक्कीच. ही तुमची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महापुरुषांच्या नावांना छेद देण्याचा किंवा महापुरुषांची नावं झाकण्याचा प्रयत्न होतोय का, हा प्रश्न यातून उपस्थित होतोय. आता मी राष्ट्रवादीचे जे प्रवक्ते आहेत ॲडव्होकेट भूषण राऊत यांच्याकडे येतो. भूषणजी, अगदी सोपा प्रश्न. आपण ॲडव्होकेट आहात, कायद्याचं थोडंफार ज्ञान मलाही आहे. ॲज पर कंपनी लॉ तुम्हाला या सगळ्याची व्यवस्थापनाची जबाबदारी दिलेली आहे. ॲज पर कंपनी लॉ तुम्ही त्याचे मालक नाही आहात, तर एका करारानं त्याची मालकी तुमच्याकडे हे संपूर्ण मेंटेन करण्याची जबाबदारी दिली आहे. मग अशा वेळेला कुठलाही केंद्राशी करार झालेला नसताना तुम्ही स्वतःची मालकी दाखवता आणि असं सांगता की आम्ही या ठिकाणी केवळ ती रिप्लेसमेंट केली आहे, पण ती रिप्लेसमेंट करतानाही मूळ नावाचा विसर व्हावा अशा पद्धतीनं कायद्याशी ज्याला विरोधाभास निर्माण करण्यात यावं असंच मुळात एक कृत्य झालंय. हे आधी मुळात कायद्यात किती बसणार आहे भूषणजी? ही गोष्ट अजिबात कायद्यामध्ये बसणारी नाही. अदानी कंपनी ही केवळ त्या एअरपोर्ट साठीची मॅनेजर कंपनी आहे. मॅनेजमेंट त्यांच्याकडे गेले, त्या एअरपोर्टची मालकी त्यांच्याकडे गेलेली नाही. त्यामुळे अशी कोणतीही कृती करणं ज्याच्यामधून इम्प्लाइड होईल की आमची मालकी आहे,
हे चुकीचं आहे. पण पहिली गोष्ट मी शिवसेनेच्या त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो वा. की त्यांनी तिथं जाऊन अदानीच्या नावांचा बोर्ड तोडला. कारण गेली 7 वर्ष या देशामध्ये अत्यंत सुसंबद्धपणे या देशातल्या अत्यंत महत्वाची व्हॅल्यू असणाऱ्या PSUs ह्या अदानींना विकण्याचा नरेंद्र मोदींनी सपाटा लावलेला आहे. मला असं वाटतं की काही वर्षात अशी वेळ येईल की या देशाच्या पंतप्रधानांचं कार्यालय सुद्धा मॅनेजमेंटसाठी अदानींकडे दिलं जाईल. त्यामुळे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या एअरपोर्ट समोर अदानीचं नाव लागलं ह्याच्यात मला आश्चर्य काहीच वाटत नाही. याचं कारण असं आहे की हा देश गेली 7 वर्ष नरेंद्र मोदींनी अदानींना पूर्णपणे विकलेला आहे. त्यामुळे त्यामध्ये नवीन मला काही वाटलं नाही, आश्चर्य मला काही वाटलं नाही. अगदी. आता माइंडकर सर तुमच्याकडे येतो. कायदेशीर बाब म्हणून अगदी कंपनी लॉ प्रमाणे जरी हा विषय समजून घेतला, शिवसैनिकांच्या भावना म्हणून जरी हा मुंबई पुरता समजून घेतला, दिलीप पाटीलांच्या नजरेतनं महाराज, इतिहास आणि महाराष्ट्र ही भावनिक गोष्ट जरी समजून घेतलं, तरी जे माझं या चर्चेचं पहिलं वाक्य होतं की हे जे सगळं चाललंय ते कितपत कायदेशीर आणि कितपत फायदेशीर किंवा कोणाच्या सोयीसाठी हे चाललंय. ऋषी, तुझ्या त्या फायदेशीर या शब्दाला मी फक्त अजून एक शब्द बोलतो, राजकीय दृष्ट्या फायदेशीर. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या इलेक्शन करता राजकीय दृष्ट्या फायदेशीर याच्याहीकडे लक्ष आहे, हे सुद्धा मान्य करायला हरकत नाही. पण तरी सुद्धा घडलेल्या घटनेत शिवसेनेवर कुठलंही दोषारोपण करण्यापेक्षा मी ही घटना पूर्णपणे केंद्रावर टाकतो. याचं कारण असं आहे की ज्या वल्लभभाई पटेलांवर अन्याय झाला, ज्या वल्लभभाई पटेलांना काँग्रेसने इग्नोर केलं असं सांगत नेहमी नरेंद्र मोदी एक प्रकारे त्यांनी कॅम्पेन केला. आज त्या सरदार वल्लभभाई पटेलांच्या अहमदाबादच्या एअरपोर्टला सुद्धा अडाणी एअरपोर्ट हे नाव आहे. हा एक फार मोठा प्रश्न आहे. मला असं वाटतं की आपलं हे डिस्कशन आता जे काही सुरू आहे, जसं आता आपण अँकरिंग करताना सांगितलं की आत्ताच्या आता अडाणींचा 2 मिनिटांच्या पूर्वी एक मेसेज आला आणि त्यांनी असं स्पष्टीकरण दिलंय. मला असं वाटतं की सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरनी हे आपलं डिस्कशन होण्याच्या पूर्वी किंवा लगेचच्या लगेच एक क्लॅरिफिकेशन द्यावं की कुठेही अडाणी एअरपोर्ट हे नाव नसेल, हे त्यांच्याकडून आलं पाहिजे. खरं तर हा बॉल पूर्णपणे शिवसेनेच्या कोर्टात नाही तर केंद्राच्या कोर्टात आहे, भारतीय जनता पार्टीच्या कोर्टात आहे की तुम्ही ज्या सरदार पटेलांवर काँग्रेसनी अन्याय केला असं म्हणता, अहो तुम्ही त्यांचं नाव इग्नोर करताय स्वतः. हा पहिला प्रश्न. गेल्या शतकात 1990 मध्ये अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज ही नावं 3 ठिकाणी दिल्या गेली. तेव्हा इंटरनॅशनल, त्याच्यानंतर डोमेस्टिक एअरपोर्ट, असे 2 एअरपोर्ट होते, सांताक्रूज आणि सहार आपल्याला माहिती आहे, आणि आपलं VT रेल्वे स्टेशन. आणि या 3ही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव दिल्या गेलं. हे आज जवळपास 25 वर्ष झालेली आहेत. आता काही काही गोष्टी अशा असतात की ज्याच्यावर तमाम राजकीय पक्ष बाह्या सरसावून एकत्र येतात, जसं आता आपल्याला या डिस्कशन मध्ये दिसलेलं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे, परंतु त्याचे पुढचेही आपण काही परिणाम पाहिले पाहिजेत. आज शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांच्या विरुद्ध बाह्या सरसावून उभे आहेत. अहो 1 वर्ष आधीपर्यंत, 2 वर्ष आधीपर्यंत ते एकत्र एका ताटात जेवत होते. आज एकदम काय झालं तो इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे राजकीय आहे, ही फॅक्ट आहे. परंतु जसं आता राष्ट्रवादीच्या वकिलांनी सांगितलं, हा 7 वर्ष हा प्रकार सुरू आहे. त्यांनी एक नाव टाळलं, ते सुद्धा मी जाणीवपूर्वक घेतो. अडाणी आणि अंबानी या दोघांनाच सर्व कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. मला असं वाटतं याचाही विचार झाला पाहिजे. आणि ही फॅक्ट आहे की या देशातलं कुठलंही एअरपोर्ट हे अडाणी एअरपोर्ट नाही, तर ते इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्लीला आहे, ते सुभाषचंद्र बोस एअरपोर्ट कलकत्त्याला आहे. आणि त्याला जर का कोणी पुसत असेल तर मी हिंसेचा निषेध करतो. मला हिंसा आवडत नाही आणि त्याच्यामुळे शिवसेनेने फलक तोडला हे जरी मला मान्य नसेल तरी सुद्धा त्या भावना बाहेर पडल्या म्हणून त्यांनी ते केलं असावं.
परंतु कुठल्याही हिंसेला मात्र माझा विरोध आहे. नक्कीच पण या मुळात ही हिंसा म्हणायची की एक हिंसा भविष्यात होऊ नये त्याच्यासाठी केलेली कारवाई म्हणायची, हाही तेवढाच एक राजकीय दृष्ट्या समजेचा प्रश्न आहे. माइंडकर यांचा मुद्दा घेऊन मी दिलीप पाटील यांच्याकडे जातो. पाटील साहेब, तुम्ही मगाशी एक सुंदर गोष्ट उपस्थित केली की यापुढे कुठेही महापुरुषांच्या अवमानासंदर्भात किंवा त्या संदर्भात पूरक अशी वातावरण निर्मिती केली जाईल, तिथे मराठा क्रांती मोर्चा जाईल. मुळात गुजरातची अस्मिता म्हणून ज्या सरदार पटेलांकडे पाहिलं जात होतं त्यांच्या नावाच्या बाबतीत हा प्रकार चालू झाला. देशात इतरत्र जे होईल तेही आम्ही महाराष्ट्रात करू, किंबहुना महाराष्ट्रात हे करून दाखवू की आम्ही वेगळे आहोत किंवा आम्ही धनशक्तीनं दांडगे आहोत, हा सांगण्याचा जो प्रकार होता तो प्रकार यापुढे निदान महाराष्ट्रात तरी महापुरुषांच्या नावानं, संस्कृतीच्या नावानं तुम्ही चालू देणार आहात का, खपवून घेणार आहात का? बरोबर मुद्दा आता आपण उपस्थित केला की ह्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी अशा घडतात की ज्या ठिकाणी नाही छत्रपती शिवाजी महाराज असू देत किंवा बाकीचं, अहो ह्या बरोबर एक विचार केला नाही. बऱ्याच वेळा आमचं मराठा क्रांती मोर्चामधलं एक आहे जो आमचं सह्याद्री आहे. अगदी तुम्हाला लक्षात घ्या की जे आपण लोणावळ्यापासून ते आमच्या कोल्हापूरच्या पन्हाळ्यापर्यंत जो सगळा सह्याद्री आहे, ह्या जे बाहेरचे मी पर्टिक्युलर ह्या लोकांच्या बद्दल म्हणतो, हे धनदानगे लोक आहेत. ह्यांनी छत्रपतींचा सह्याद्री मानला जातो. पन्हाळगड सगळे गड किल्ला या सह्याद्रीत आहेत. ह्यांनी सगळा हे सह्याद्री तोडलाय, फार्म हाऊसेस बांधलेत. हे पैसेवाले लोक कोण आहेत तर हेच मंडळी आहे. आणि एक जे काय आमच्या छत्रपतींनी आमच्या मराठा मावळ्यांचं रक्त सांडून मिळवलेले हे जे गड किल्ले आहेत त्याच्या पायथ्याशी सगळं बघितलं तरी तोडफोड केले. यांना कुठल्याही छत्रपती किंवा कुठल्याही अशा महनीय व्यक्तीबद्दल यांना आत्मीयता नाही आहे, फक्त आणि फक्त मनी पॉवर. तर अशा पैशाच्या जोरावर जर का अशा पद्धतीचं महाराष्ट्रात जर करत असतील तर इथून पुढे चालून दिलं राहणार नाही. त्यांना जे काही आता सांगितलं माइंडकर साहेबांनी, हिंसेचा आम्ही विरोधक आहे. खरं काही वेळेला हिंसा असं असतं की चांगल्या गोष्टीला हिंसा म्हणजे याचा अर्थ कुणाला मारणं नाही, खरं चांगल्या गोष्टीला जर का अशा पद्धतीचं उत्तर देणं ही जर भाषा कळत असेल तर ते हिंसेचं आपण माफक समर्थन करायला हरकत नाही. अगदी, कारण केलं तर ते जर केलं नसतं, अर्ज दिला असतं तर अडाणी असू दे किंवा कुठलं गव्हर्नमेंट ऐकणार नाही आहे. तर त्याला तीच भाषा जी समजते तीच भाषा इथनं पुढे दिली जाईल. आणि हे प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी छत्रपती असू दे, महाराष्ट्रातले कुठलेही अशा व्यक्ती असू दे किंवा कुठल्याही गोष्टीला जर का अशा पद्धतीनं जर का नाव पुसायचा प्रयत्न केला किंवा त्याचा कमीपणा दाखवायचा प्रयत्न केला तर ह्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. नक्कीच. एकूणच या सगळ्या आतापर्यंत या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरातनं ही जी गोष्ट समजून घेताना मुळात महाराष्ट्र या गोष्टीबाबत आपण एक समजून घेतलं पाहिजे, मराठी माणूस आणि त्याच्या जगण्याच्या मूलभूत गरजेत अस्मिता नावाची गोष्ट ही त्याला ऑक्सिजन एवढीच आहे. आणि ही सगळी गोष्ट तुम्हाला वर्तमानात जगताना इतिहासात नेते, कारण तो इतिहास हाच आमचा भविष्यकाळ आहे. मग नेमकं या पुढचं हे चित्र काय असणार आहे या सगळ्याबद्दल चर्चा आपण करणारच आहोत. पण तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. पाहत राहा नावांची मक्तेदारी विमानतळावर की मुंबईवर. मक्तेदारी विमानतळावर की मुंबईवर आज अदानी समूहाच्या वतीनं अदानी एअरपोर्ट असा बोर्ड लावण्यात आला आणि हा बोर्ड शिवसैनिकांनी उद्ध्वस्त केला. सगळ्यात महत्त्वाचं, हा बोर्ड उद्ध्वस्त केल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना होय हा बोर्ड आम्ही उद्ध्वस्त केला अशी प्रतिक्रिया दिली. काही वेळानंतर अदानी एअरपोर्टकडनं, अदानी या सगळ्या समूहाकडनं एक स्पष्टीकरण आलंय की कुठल्याही पद्धतीनं आम्ही नावात बदल करणार नाही. आम्ही जो बोर्ड लावला होता तो जीव्हीके बोर्डच्या नावाच्या ठिकाणी रिप्लेस करून लावण्यात आला होता. तर याच विषयावर आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत मनीषा कायंदे आहेत, दिलीप पाटील आहेत, भूषण राऊत आहेत आणि जयंत माइंडकर आहेत. मी मनीषा कायंदे यांच्याकडे जातोय. खरं तर शिवसैनिकांनी आपल्या प्रत्येक कृतीचं समर्थन केलंय, तसं त्यांनी आजही केलं. आणि यावेळी त्यांनी सांगताना हे या सगळ्यातला जो मूलभूत प्रश्न आहे हे सगळं राजकीय सोयीसाठी होतंय का? कारण कायदेशीर पातळीवर किती जरी तपासलं तरी या गोष्टीचं समर्थन येतच नाहीये पुढात. मुळात एक नाव दाखवून हा वर्चस्वाद मुंबईकरांना दाखवायचा आहे का? असं आहे की हे जे काय प्रकार आता चालू आहे सगळं काही अदानी अंबानी यांना विकणं, आता म्हणजे प्रश्न असा पडला आहे की या देशातले जे दिल्लीत जे राज्यकर्ते बसले आहेत, प्रधान सेवक, तर ह्यांचे प्रधान सेवकांची हे सेवक आहेत सगळे. आणि त्यांची ही जी मक्तेदारी व मुंबईवर अधिराज्य गाजवणं हा त्यांचा छुपा एजेंडा अनेक वर्षांपासून आहे, आजचा नाही आहे.
मुंबई आमची त्याच्यावर आमचंच अधिराज्य असलं पाहिजे, हे त्यांच्या कारवाया खूप वर्षांपासून सुरू आहे आणि हा त्यांचा छुपा अजेंडा आहे. पण तो केवळ आणि केवळ शिवसेना आणि तत्सम या संघटना ज्या आहेत त्यांच्यामुळे हे आज होऊ शकलेलं नाही आहे. आणि यांच्या या कारवाया आम्ही खूप वर्षांपासून ओळखतोय आणि म्हणूनच पत्रव्यवहार करणं वगैरे हे असले गोष्टी करण्यात आम्ही वेळ घालवणार नाही. कारण लातो के भूत बातों से नहीं मानते हे आम्हाला पूर्ण माहिती आहे. आणि त्यामुळे हे स्वतःला जे अदानी एअरपोर्ट्स म्हणून जे लिहिलंय आणि अन्य ठिकाणी पण त्या ठिकाणी पण त्यांना धडा शिकवला जाईल. परंतु या पद्धतीनं हे जर का होणार असेल तर शिवसेना, मराठी माणूस काय, छत्रपती शिवाजी महाराजांना अमराठी लोक सुद्धा मानतात आणि त्यामुळे हा जो संताप आज व्यक्त केलाय तो अतिशय समर्थनीय आहे. आणि प्रत्येक वेळा काय कोर्ट कचेरी आणि कायदा यासाठी थांबत बसणार असेल तर हा देश असा चालणार नाही. नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं, चालू देणार नाही. नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीनं म्हटलं की आणखीन चालू आहे, VIP गेट नंबर 8, मिलिटरी रोड, वाकोला, सांताक्रूज पूर्व, मराठा मोर्चाची जी फेसबुक पेजेस आहेत काही त्याच्यावर देखील हा उल्लेख आहे आणि त्याचे फोटो देखील आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी हे नाव केलं गेलं असेल. मात्र अनेक ठिकाणी नाव केलं गेलं जाणं किंवा कार्यालयीन त्यांचं व्यवस्थापकीय जो स्टाफ आहे त्यांनी तिथे करणं हा भाग वेगळा आणि दर्शनी भागावर करणं हा भाग वेगळा. हा दोन मूलभूत फरक आपण समजून घेतला पाहिजे. मी भूषण राऊत यांच्याकडे येतो. भूषण राऊत, अगोदर याची जी मालकी होती ती जीव्हीकेकडे होती. जीव्हीकेकडनं याची मालकी गेली ही अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड म्हणजेच AAHL. जेवढं आपल्याला कायद्याचं ज्ञान आहे किंवा जेवढं सर्वसाधारणपणे कायदेशीर गोष्ट समजते त्यावेळी एखाद्या गोष्टीचं AHLने जर याची सगळं प्रशासकीय बाजू सांभाळायचं ठरवलं असतं आणि जरी ज्या पद्धतीनं जीव्हीकेचा बोर्ड लागला त्या पद्धतीनं AHLचा म्हणजे जो करारानुसार जे व्यवस्थापन सांभाळतात त्यांचा बोर्ड लागला असता तर विषय वेगळा होता. पण इथं बोर्ड लागलाय तो म्हणजे अदानी. खरं तर करारानुसार अदानी हे नाव कुठे नाही, AHL आहे जे आतापर्यंत समोर आलेली जी कागदपत्र आहेत. अर्थात या सगळ्याबाबत मी पुन्हा एकदा सांगतोय, आम्ही स्वतः अदानी समूहाशी त्यांच्या वतीनं त्यांची बाजू मांडण्यासाठी जर कोण असेल तर त्याच्याशी आम्ही संबंध साधतोय की जेणेकरून याची दुसरी बाजूही समजावी. म्हणून हा कार्यक्रम सुरुवातीला मी अदानी समूहाची बाजू जाणून बुजून दाखवली. या उपरोक्त त्यांची जर कुठली बाजू असेल तर तीही त्यांनी प्रसारमाध्यमांवर टाकावी, आम्ही तीही सांगू, त्याच्यावरही चर्चा घडू. भूषण राऊत तुमच्याकडे येतोय. AHL कडे कायदेशीररित्या याचं व्यवस्थापन आहे, मग अदानी नावाचा वापर कसा होऊ शकतो आणि तोही दर्शनी भागावर आणि हा असा नावाचा उल्लेख करून जनभावना प्रक्षोभित करण्याचा हा डाव असू शकतो का? एक लक्षात घ्या सर, तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये अगदीच तथ्य, कायदेशीररित्या कुठेही कंपनीचं नाव हे ओनरशिप म्हणून दाखवता येणार नाही. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, सत्तेपुढे लॉजिक चालत नाही. आणि आत्ताच्या सत्ताधीशांना लॉजिकचं, शहाणपणाचं तर खूप मोठं भय आहे. आपण प्रधानसेवक म्हणून कोणीतरी उल्लेख केला, ते प्रधानसेवक या देशाचे प्रधानसेवक नाहीयेत, ते अदानींचे प्रधानसेवक आहेत, ते अंबानींचे प्रधानसेवक आहेत. त्यामुळे जे त्यांचे मालक आहेत त्या मालकांना सर्व तऱ्हेने खुश करावं, सगळीकडे मालकांच्या नावाची वाहवा व्हावी, ही जबाबदारी सध्याचे प्रधानसेवक घेत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथे कायदेशीर बाजू किंवा कायद्याच्या कक्षेत काय बसतं याच्यापेक्षा ही सत्ता, या सत्तेला काय हवंय, या देशाच्या पंतप्रधानांना काय हवंय हे मला वाटतंय महत्वाचं आहे. आणि पंतप्रधानांना हेच हवंय की देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये अदानी अंबानींचं नाव असावं, अदानी अंबानींच्या नावाचा उद्घोष व्हावा, जय जयकार व्हावा. हे या देशाच्या प्रधानमंत्र्यांना हवंय. हे गेली 7 वर्ष आपल्याला दिसलंय, पुढची उरलेली 3 वर्ष आपल्याला दिसेल. कुठल्या राजकीय पक्षाला काय हवंय त्यापेक्षाही त्यांचा जय जयकार होत असताना, त्यांचा उद्घोष असताना जो आपला इतिहास आहे किंवा जे आपली भूषणावह महापुरुष मंडळी आहेत त्यांच्या नावाचा सोयीस्कर विसर का? जे गुजरातमध्ये घडलं तसंच महाराष्ट्रात दिसणार का की ही पळवाट असं नाही असं आहे आणि हे आम्ही जुन्या नावाला करणार नाही असं सांगून एक नवीन नाव थोपण्याचा हा सगळा प्रयत्न होतोय का? या सगळ्या चर्चेतनं आता पुढे जाण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणूनच मी माइंडकर सर तुमच्याकडे येतो. आता अगदी हे सगळं समजून घेतलं
तरी मी अतिशय जबाबदारीने ही सगळी विधानं करताना प्रश्न असा विचार करतो, बाकी कुठेही अगदी आजची बातमी अशी आहे की आतल्या व्यवस्थापनाच्या जी लोक आहेत त्यांच्या टी शर्टवर अदानी एअरपोर्ट्स आलंय, वेगवेगळ्या गेटवर आलंय, तिथं कोणालाच आक्षेप या वेळेला तरी नाही आहे. किंबहुना त्या आक्षेपाची भूमिका आता हळूहळू समोर येते. पण दर्शनी भागावरनं काय इंडिकेट करायचं आहे? काय इंडिकेट करायचं? काही दिवसात जसं शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी ती घोषणा देऊन दाखवली, पण असं जसं व्हिक्टोरिया टर्मिनस होतं की आपण त्याला कधीही व्हिक्टोरिया टर्मिनस नाही, आपण व्हीटी म्हणायचो. तर काही दिवसात लोक, लहान मुलं हळूहळू अडाणी एअरपोर्ट, मग काय देशभर सगळीकडे अडाणी एअरपोर्ट आहे. अहमदाबादला गेलो, लहान मुलं वाचायला लागतात अडाणी एअरपोर्ट छे असं ते म्हणतील. हो, ही फॅक्ट आहे. दिल्लीतले तशाच प्रकारे, कलकत्ता तशाच प्रकारे, आणि मग देशात तुम्ही कुठेही जा अडाणी एअरपोर्ट आहे. आणि म्हणून मग मी आपण जेव्हा पहिल्यांदा मला संधी दिली तेव्हा जो प्रश्न विचारला की ही ड्युटी खरं तर या देशाच्या सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरची आहे की हे आज संध्याकाळपर्यंत हा प्रश्न संपवा की प्रत्येक एअरपोर्ट हे अडाणी एअरपोर्ट नाहीतर जरी हिंसा मला पटत नसली, हे मी मगाशी वाक्य सांगितलं, पुन्हा रिपीट करतो, पण एक लक्षात घ्या, अशाच प्रकारचं कोलकात्यात होऊ शकतं. अशाच प्रकारचा राग तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते काढू शकतात. अशाच प्रकारचं चेन्नईत सुद्धा दिसू शकतं. अशाच प्रकारचा हिंसाचार देशात सगळीकडे, कारण ह्या ज्या भावनांना तुम्ही डायरेक्ट हात घालताय. आणि तुम्ही आम्ही जे केलं, बरं मागाशी जे त्यांनी सांगितलं तेही बरोबर आहे की हम करे सो कायदा, आम्ही जे केलं आमच्याशी लॉजिक वगैरे काही बोलायचं नाही. आम्ही जे काही करतो ते देशाच्या कल्याणासाठीच करतो आणि आम्ही जे काही निर्णय घेतो ते केवळ योग्य आहेत म्हणूनच घेतो. ही भावना असलेली व्यक्ती जर का देशात 7 वर्ष सत्तेवर आहे, त्याच्यामुळे सत्तेपुढे शहाणपण चालणार नाही, ही पण फॅक्ट आहे. या वस्तुस्थितीत प्रत्येक जण आपला राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि मी मगाशी जसं सांगितलं तसं या घटनेचा फायदा मुंबईत सुद्धा सायझेबल गुजराती पॉप्युलेशन आहे, मराठी तर पॉप्युलेशन आहेच, त्याच्यामुळे याचा फायदा मराठी गुजराती एक प्रकारे डिव्हाइड करण्यात होणार आहे का? जे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर 19 पर्यंत एकत्र होते त्यांना वेगळे करून फेब्रुवारी 2022 मध्ये काही वेगळं बीएमसी इलेक्शन मध्ये दाखवायचं आहे का? हाही पण एक अँगल आहे, कारण आता ते इलेक्शन काही फार दूर नाही. असे सगळे राजकीय अँगल एकत्र आहेत. पण असं जरी असलं तरी एक फॅक्ट आहे की ही पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी केंद्राची आहे. आणि अडाणी एअरपोर्ट हे नाव हे त्यांनी अगदी इमिजिएटली वापरणं बंद करावं अशी ऑर्डर युनियन सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीने काढली पाहिजे. अगदी. आणि या सगळ्याला म्हणजे एक छोटासा ब्रेक घेतोय, पण या सगळ्याकडे चर्चेकडे जाताना जे विमान उड्डाण मंत्री म्हणून राज्यमंत्री पदाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे, तेव्हा सिंधिया नेहमी म्हणतात की मी मराठी आहे आणि त्यांच्या मराठी उच्चारावर किंवा ते नेहमी स्वराज्याचा इतिहास सांगतात. ते आता काय भूमिका घेणार आहे प्रशासकीय पातळीवर, भावनिक पातळीवर आणि महाराष्ट्राच्या असलेल्या नात्याबाबत, ही अत्यंत सगळ्या पातळीवर तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परततोय. चर्चा सुरू आहे नावाची मक्तेदारी विमानतळावर की मुंबईवर. ब्रेक नंतर स्वागत. एकच प्रश्न आणि एकच प्रश्न घेऊन मी सगळ्यांकडे जाणार आहे. अर्थात त्याचे पैलू वेगवेगळे असतील. सुरुवातीला मनीषा कायंदे मॅडमकडे जातोय. जाणून बुजून मागच्या 2 महिन्यात अदानी एअरपोर्टकडनं झालेल्या खूप साऱ्या गोष्टी या विचारात घेण्यासारख्या आहेत. गोष्ट क्रमांक 1, अदानी एअरपोर्टवरचा दांडिया फिरवला गेला, अदानी एअरपोर्टचं मुख्यालय हलवण्यात आलं आणि आज अदानी एअरपोर्टचं नाव देण्यात आलं, त्याचं स्पष्टीकरण करण्यात आलं. या तीनही गोष्टी व्यवस्थापन म्हणून कायदेशीर कागदावर जरी त्यांच्या बाजूनं ते करतील जो कायदा असल्या तरी देखील मुंबईत हे कितपत सहन केलं जाणार? असं आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा सगळा छुपा एजेंडा आहे. मुंबई हस्तगत करणं, मुंबईवर स्वतःचं अधिराज्य मिळवणं, ही मुंबई आपल्या ताब्यात असावी, ही शिवसेनेच्या ताब्यातून कशी काढता येईल याचे हे सगळे मनसुबे आहेत. आणि हे प्रधान सेवकांचे जे सेवक आहेत यांच्या मार्फत हे केलं जात आहे, हे लक्षात घेण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. आणि कारण मुंबई आमची हे प्रत्येक वेळा कुठेतरी म्हणजे आणि शिवसेनेला खास करून डिवचायचं, हा त्याच्यातला एक प्लॅन आहे. आणि मराठी माणसाबद्दल कुठेतरी, आणि हे मराठी गुजराती आज मुंबई महाराष्ट्रामध्ये सर्व जातीची सर्व धर्माची लोक व्यवस्थित एकत्र नांदतायत. आणि शिवसेना मराठी माणसालाच आपलंसं नाही, सगळ्यांनाच आपलंसं करणारी आहे.
आणि हेच त्यांना बघवत नाहीये. आणि म्हणून या अशा पद्धतीने कुठेतरी लोकांमध्ये दुफळी माजवणं, जाती धर्माच्या आधारावर, भाषेच्या आधारावर अशा प्रकारचं अगदी. एक कृत्य करणं आणि हे त्यांच्या सेवकांच्या मार्फत करणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि यासाठी मराठी माणूस काय सगळ्यांनी जागरूक राहायला पाहिजे. हे असं करून हळूहळू सगळीकडे हे लोण पसरेल. नक्कीच नक्कीच. मी दिलीप पाटील यांच्याकडे जातो. दिलीप पाटील, एक साधा प्रश्न या निमित्तानं विचारतो. खरं तर आपण एक समजून घेऊया की मुंबई पुणे हायवे आहे. या मुंबई पुणे हायवेचं नाव आज यशवंतराव चव्हाण महामार्ग असं देखील आहे. अर्थात त्या मार्गावर जर कोणी 4 टोल आहेत, ते 4 टोल एकानं चालवायला घेतले, म्हणून त्याने जर यशवंतराव चव्हाणांच्या प्रवेशद्वाराच्या अगोदर स्वतःच्या नावाची जर पाटी लावली तर आपल्याला ते सहन होणार का? एक प्रश्न. आणि हा प्रश्न का विचारतोय? महाराष्ट्रातल्या महापुरुषांची अशा प्रकारे बदनामी करण्याचा आता कारस्थान सुरू झालंय का आर्थिक पातळीवर? एक लक्षात घ्या, बरोबर आहे आपण प्रश्न किंवा ते बऱ्याच गोष्टी विचारल्या. अशा पद्धतीचं बरोबर आहे ते आपण म्हणलं सारखं महामार्गाला मोठा असतं, एकच बोर्ड लागला आणि प्रत्येक टोलला जर का वेगवेगळे बोर्ड आणि असे जर का बाहेरचे जे पैशाच्या जोरावर, महत्वाचा मुद्दा आपण जे काढलेला तो फार महत्वाचा आहे की या अशा संस्था किंवा अशा हे ह्याच्यावर आपला ताबा दाखवायचा. ताबा दाखवण्याची एक पद्धत आहे, त्या ठिकाणी बोर्ड लावायचे, त्या पद्धतीने असं आपलं ॲडव्हर्टाईज करायची. आता जर तुमच्या जे चॅनलवर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाठीमागे दिसतोय. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कुठला मराठी माणसाला, कुठल्याही भारतातल्या माणसाला अशा पद्धतीचा अपमान सहन होईल का? आपण मगाशी म्हटला की त्या व्यक्तीने काही जे संघटनांच्या लोकांनी किंवा सेनेच्या लोकांनी जे तोडफोड केली समर्थनीय आहे. पाठीमागे छत्रपतींचा पुतळा आहे, नक्कीच. तुम्ही तिथं मोठे मोठे बोर्ड लावले, कसं सहन होणार? दुसरी गोष्ट, पैशाच्या जीवावर ज्या गोष्टी चालतात ना, पैशाच्या जीवावर तुम्ही सगळं विकत घ्यायला लागलाय. असं होईल का हो? उद्याच्याला अहमदाबादमधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी उद्याच्याला जाधवनी नाव दिलं, पाटीलनी नाव दिलं, चालेल का? ही गुजराती माणूस सहन करेल का? उद्याच्याला कर्नाटकमध्ये असं जर का महाराष्ट्रीयांना नाव दिलं चालेल, तामिळनाडूमध्ये ऐकतील का लोक? नक्कीच नक्कीच. माझ्याकडे वेळ कमी आहे. पाटील साहेब, तुमचा मुद्दा महत्वाचा आहे की महाराष्ट्र, मराठी माणूस आणि अस्मिता ही नेहमीच ज्वलंत राहणार आहे. बरोबर बरोबर. अगदी अगदी. मी आता माइंडकरांकडे अगदी शेवटचा प्रश्न घेऊन जातो. माइंडकर, आता आजच्या या प्रकारानंतर भविष्यात या प्रकाराचे पडसाद दिसतील का? आणि दिसले तर ते शिवसेनेला दिसतील की या संपूर्ण प्रशासनाला दिसतील? नाही, हे पडसाद उमटत राहतील आणि हा विषयाचा अगदी शिवसेना सुद्धा राजकीय भांडवल करेल, कारण त्यांच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं आहे. आणि भाजपला सुद्धा हे लगेचच्या लगेच ज्योतिरादित्य सिंधिया यांना संध्याकाळपर्यंत याच्यावर काही ना काहीतरी निर्णय घ्यायला लागेल. मी तुम्हाला जसं सांगितलं तसं कदाचित याचे आपल्याला पडसाद कलकत्त्याला सुद्धा पाहायला मिळू शकतात. त्याचं कारण त्याचं नाव आहे सुभाषचंद्र एअरपोर्ट. त्याच्यामुळे हा इश्यू सुरू राहणार. आणि मी आताच सांगतो की अडाणींना याच्यातनं बॅकफूटवर जावं लागेल आणि अडाणी एअरपोर्ट हे नाव त्यांना कुठेही लावता येणार नाही. आणि जशा आतापर्यंत अनेक वेळेला भारतीय जनता पार्टीला मागे यायला लागले केंद्राला, तसं याही बाबतीत त्यांना मागे यावं लागेल. नक्की हा इतिहास आहे. महाराष्ट्रानं ज्या ज्यावेळी भूमिका घेतली त्यावेळी सरकार कोणाचं असू देत, संपूर्ण सत्ताधीशांना मागे यावं लागलं. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आणखीन एक नोंद आहे. महाराष्ट्र असेल किंवा पश्चिम बंगाल असेल, देशाला दिशा दाखवतो. महापुरुषांच्या निमित्तानं सुरू झालेलं हे राजकारण आर्थिक पातळीवर नेताना प्रशासकीय पातळीवर जात असेल तर त्याचा विरोध महाराष्ट्रातनं हा होतच राहील. कारण ही भूमिका ठाम आहे. महाराष्ट्र हा अस्मितेशी प्रामाणिक आहे. तीच अस्मिता त्याचा भूतकाळ नसतो तर त्याचा तो वारसा आहे आणि त्याच वारशाच्या नावावर तो जगत असतो, राज्यकारभार करत असतो. आजच्या या चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो. दिलीप पाटील असतील, मनीषा कायंदे असतील, भूषण राऊत असतील आणि ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर असतील. पण या सगळ्याच्या निमित्तानं चर्चा जिथनं सुरू झाली होती, प्रश्न तिथं आणि ते उत्तर आता तुम्हाला शोधायचं आहे की नावांची मक्तेदारी विमानतळावर की मुंबईवर. आज या कार्यक्रमात इथंच थांबतोय. या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.